अजित पवारांनी राज ठाकरे यांना टोला लगावला। राज ठाकरेंना तारतम्य ठेवून बोलण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली असा टोला देखील अजित पवारांनी लगावलेला आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर पाहणीनंतर अजित पवार पुण्यामध्ये नसताना धरणं भरली कशी असा टोला लगावलेला होता। त्याला आता अजित पवार यांनी नाशिकच्या मेळाव्यात बोलताना टोला लगावलेला आहे। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं। शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो। प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून, आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये। काही काही जण कागदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला बघून घेईन। अरे बघून काय घेईल? संविधान, कायदा, काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये। काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची। वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।